एकदम कसली आहे ग. कसली थांब रे तोडणार तू इथेच. गाडी झुकते 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 चालू आहे. भारी वाटते ना एकदम. साईज छोटी आहे फक्त. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू युअर न्यू व्लॉग. सो श्रेयांचा बर्थडे येतोय जवळ आणि अजून काहीच शॉपिंग नाही केलेली आहे. आणि आज मस्त असा दिवस दिलेला आहे ना, पाऊस गायब आहे, मस्त चकाचक ऊन पडलेला आहे. तर आम्ही निघालो आज श्रेयांला शॉपिंग साठी. बर्थडे काही मोठा थाटात नाही करता, सेकंड बर्थडे आहे पण एक करायचं आहे. एखादा म्हटल्यावर नवीन ड्रेस, नवीन सगळं नवीन तेवढ्याच शॉपिंग साठी. कारण की आम्हाला चॉईस पडत नाहीत, मग ऐन टाइमवर मग कोणता पण घ्यावा लागतो. म्हणून आम्ही 4 दिवस बाकी राहिलेले आहेत. म्हणून म्हटलं जाऊन घेऊयात. आणि मला पण तुला कारण माझ्या बर्थडेला मी काहीच नाही घेतलेलं आहे. म्हणून आमचे एवढे दिवस बोरिंग गेलेले, 12 दिवस आजारपणामध्ये. मग गणपती आले, मग पाऊस, सगळंच राहून गेलं. काल विसर्जन आणि आज रिलॅक्स. आणि आज मी अजून फ्रेश, म्हणजे सर्दी अजून माझी गेली नाहीये. कान ना पूर्ण असे हे झालेत, असे बसले दडा बसलाय असं बोलतात, तसं झालेलं. मला काहीच, मी जोरात बोलते की हळू बोलते मलाच कळत नाही. आणि असं बोलता पण व्यवस्थित येत नाही. असे मध्ये मध्ये शब्द माझे असे तुटतायत, म्हणजे असं झालेलं आहे. आणि श्रेयांचे वाळे तुम्ही बघितले कधीपासून तुटले, त्याने स्वतःनी तोडलेले आहेत. इव्हन त्याच्या हातातलं पण ब्रेसलेट गेलेलं आहे. ते पण आम्हाला काय म्हटलं गणपती ऍट ए टाइम एवढा मोठा फटका आहे. खर्च आहे सगळा. फक्त आम्हाला त्याला ब्रेसलेट नाही, वाळेच बनवायचे होते, पण त्यांनी ते ब्रेसलेट पण घालते आणि कुठे घाल, समजा आमच्याकडूनच ते गेलेलं आहे. मग आम्हाला तेवढा ऍट ए टाइम खर्च आहे. प्लस त्याचा बर्थडे वाळे हातातला काय 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 4 दिवस आहे. एका दिवसात सगळा लोड नको, परत मग त्याला तो बाहेर दिवसभर राहतो चांगला. खायचा वगैरे टाइम झाला की क्रॅन्की वगैरे थोडा होतो. मग त्यापेक्षा काय थोडं आज थोडं उद्या थोडं परवा थोडं असं चाललंय. आणि बघा आमचा गोविंदा चला कपडे घातले की चला. शिव काय काय बाबड्या बोल, पटकन बोल. शिया बोल लवकर. काय बोललास तू? शाईल थांब. नुसतंच त्याने लावलेला आहे थांब. शाईलच्या मम्मीचा फोन आला. हा तर शाईल थांब. आणि आमची सीट बघा कशी मस्त पैकी बसलाय राजासारखा. शिया कुठे जायलास तू? ए श्रेयान तुझ्या आता ही रिझर्वेशन. आता तू मागे बसायचं. मी रिझर्वेशन तू नाही केलीस ना तरी पण तुला ही रिझर्वेशन करून देणार. पण मला करमत नाही, त्याला सवय झाली. आज 2 वर्ष त्याला घेऊनच बसलेली असते ना, मला असं वेगळं वाटतं. तर निकेश बोलतोय काय नाही, तो आता बसत जाईल मागे. काय बोललास निकेश? सगळ्यांच्या नावाने जे आपण बोलू ते सगळं आहे. त्याच्या बोलण्यामध्ये इतका गोडवा आहे ना, बापरे किती मस्त गोड बोलतोय. सगळे शब्द नुसती बडबड. एकदा उठला ना की झोपेपर्यंत त्याची बडबड चालूच असते. मग सगळ्यांच्या नावाने. काकीचं नाव आमच्या समोरच्या आहे अनुजा. आणि असं तो काय सॅलडला बोलतो, म्हणजे आपल्या कोशिंबीर दह्यामधली वगैरे असेल ना तर त्याला काय तो बोलतो अन्नू. मग अन्नू दे. आणि कधी कधी असं आम्ही काकीचा विषय असतो ना, अनुजा काकी अन्नू काकी अन्नू, मग हा पण अन्नू असं करतो ना बाबडा. त्याला फक्त माझं नाव नाही येत आहे. निकेशला तर काही सगळ्याच नावाने तो हाक मारतोय. आलो कामोठ्यामध्ये आणि आता श्रेयांच्या मामाची शॉपिंग चालू होणार आहे. कधी गणपती गेल्यानंतर लोकांनी शॉपिंग करून मोकळे झाले आणि आता आम्ही आलोय शॉपिंगला. कोणाला जायचे काल छोटीशी बाबूला आम्ही ABCD बघायला आलोय. ओ आई ABCD छोटे घ्यायचे आम्हाला. आम्ही एक वस्तू घेतोय. काय घ्यायचं आपण तुला? बाईक, कार की अभ्यास? काय घ्यायचं श्रेयान? श्रीयू बोल पटकन. हे घ्यायचं. काय घ्यायचं बघ. हे बघ एवढी खेळणी आहे तिकडे. बाप्पा आहे, हॉर्स आहे, डॉल आहे. डॉल नको आपल्याला. हे इकडे बाप्पा. अरे बाप रे, दाखव बुलेट. कसली वाटते ना बाबू, बुलेटवर बसणार? तुला घेऊया आपण. बाबूला बुलेट खतरनाक एकदम. हा तक्ता घ्यायचा लिहायला. दाखव.
हा तक्ता श्रियान काय लिहिणार ह्याच्यावर? ABCD लिहिणार. मस्त वाटते एकदम. कसली आहे ग? कसली थांब रे, तोडणार तू इथेच. हे कर, फिरव, गाडी चालव. गाडी झुकते झुकते झुकते, तिला टायर लावायचे. गाडी झुकते 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 चालव. श्रियान बाबू बसून कसा डिले. वाव, कसं वाटतं रे? थांब रे बच्चा, ते तोडणार तू. तो आता श्रियांचा ड्रेस बघायला आलोय. मॉम अँड मी मध्ये पसंत पडतोय का बघतोय. बाबू जाम छोटी होणार आहे. हा लावून पण दे. भारी वाटते ना एकदम. साईज छोटी आहे फक्त. नंतर आपण लग्नावरती तरी फक्त घालू शकतो. हा, कोणाच्या तरी लग्नाला फंक्शन मध्ये. इसमें बड़ा साइज है. आपण बघितलं ह्याच्यामध्ये पण साईज नाही. ह्याच्यामध्ये हा नकोच आहे. श्रियू कुठे आलेस बच्चा? तर श्रियांच्या बर्थडेची शॉपिंग करायला आम्ही आज आलेलो कामोठ्यामध्ये. आणि भरपूर अशी दुकानं आम्ही धावलो आणि आम्हाला पाहिजे तसा काही ड्रेस मिळालाच नाही. शेवट आम्ही गेलो मॉम अँड मी मध्ये. आणि तिथे पण कारण त्याला गेल्या वर्षी आम्ही त्या शॉपमधून ड्रेस घेतलेला बर्थडेचा, तो खूप छान होता. तर आम्हाला वाटलं असा मिळेल होता. आम्हाला आवडला लगेच. पहिलाच त्यांनी ड्रेस काढला ना निकेश तो पहिला. आणि एकदम भारी ड्रेस, पण साईज नव्हती आमची. छोटी साईज होती ती पण गेली होती त्यांची. आणि ते म्हणाले की त्याला अल्टर करून देऊ आम्ही, म्हणजे कट करून. म्हटलं नको, ते काहीतरी डॅडाचं आमच्या असं असतं की डायरेक्ट घ्यायचं, ते अल्टरनेशन वगैरे नाही करायचं. मग त्याच्यामुळे आम्ही ते नाही घेतला. परत दुसरे 2 दुकानं अजून बघितले, तिथे पण आम्हाला नाही आवडला. मग काय, हा अजून 2 मग काय आलो आम्ही पुन्हा. आता कुठे? आणि असं कंटाळा आलाय ना. पहिली गोष्ट म्हणजे मला काही कानामधून काही समजतच नाहीये, काय बोलते काय नाही, काहीच नाही मला समजत आहे. आणि निकेशचे चालले आजचा दिवस आपला फक्त फिरण्यावर जाऊ देत. बोल कुठे जायचं, बोल कुठे जायचं, असं हेच चाललंय. कारण आमचा ड्रायव्हर आज कंटाळलेलाच नाहीये. आज पाऊस नाही, काय नाही, मस्त वाटलं. एवढ्या दिवसातून बाहेर पडलं मस्त. फक्त जाम धूळ उडते तर ना, आधीच सर्दी घसा, त्याच्यामुळे ना खाली उतरून जायचं बोललं की नको वाटते, उन्हामुळे आणि धुळीमुळे. पण आता चाललंय कुठे जायचं शेवट बघू अजून नक्की. हा, हॅपी, आमचं हॅपी टूच दिवसभर हॅपी टूच चाललं. त्याला शिकवलं बर्थडे आलाय ना, बर्थडे बोलायचा. कोणाच्या बर्थडे? माझ्या. तर सारखं एकच त्याचं काय, हॅपी टू. श्री बर्थडे कोणाच्या? ए बाप्पा, मोया नाही आता, नाही मोया करायचं. आता बघूयात कुठे. आता निकेश घेऊन चाललाय आम्हाला. हा, निकेश संध्याकाळी घरी आलो, असे थकलो ना, माझं डोकं दुखायला लागलं आणि हिचं कान दुखायला लागले. सर्दी झालेली तर फुरफुर करून कान दुखायला लागले. आणि दोघे पण आम्ही झोपलो. आणि श्रियानला झोपून कंटाळला निकेश. तो आल्याच लगेच बेडवर पडला. आणि तो कुठे होता? झोपायला काकाकडे. तो गेला तिकडे खेळत होता. आणि तिकडेच झोपला तो. 7 वाजता झोपला, 7:15 आणि आता 9 वाजता उठलाय. आणि मी झोपली 5:30ला. ती उठली की तिला रे थांब श्रियान रे थांब. 8 वाजता माझ्या भरपूर काल. शेवट निकेशला पाठवलं हॉस्पिटलमध्ये. हा श्रियान देणार. जा तू इथून, जा बाबा जा. काकी आवाज देते. काकी आवाज देते. कान दुखत होता माझा, मला काही सुचत नव्हतं. त्याच्याकडून निकेशकडून ना मी कापसाचे गोळ्या घेतलेले बापचे बनवून. त्याचं काय चाललं? काय झालं श्रियान? हा, मम्मा दिसणार फक्त. कानाचे बोळे भरले आणि झोपली. आणि मला 8:30 वाजता निकेशची जबरदस्ती उठवली. मला काहीच नाही, जरी श्रियांना मोबाईल पाहिजे. काय पाहिजे तुला? थांब श्रियान. जरी असं पाणी प्यायली, थुंकी गेली तरी पण कळा मारायच्या कानामध्ये. मग निकेशला बोलली हॉस्पिटलला जा, डॉक्टरकडून मला ड्रॉप घेऊन ये. तर निकेश निकेश काय झालं? डॉक्टरने काय सांगितलं? डॉक्टरला की चेक करायला लागेल इन्स्पेक्शन झाला की नाही. आणि आता मला जास्त व्हायला लागलं. मग काकीने समोरच्या हा ड्रॉप दिला. काकी बोलतात माझे पण कान दुखतात, हा ड्रॉप घे. आणि मला वाटतं टाकला मी कानामध्ये.
दवाखान्यात गेलो मी, डॉक्टरला बोललो मला कानात टाकायला ड्रॉप द्या. डॉक्टर बोलतात की चेक करायला लागेल, इन्स्पेक्शन वगैरे झालेलं आहे काय. 8 दिवस पण नाही झाले डॉक्टरकडनं आलेला, ताप गेला, सर्दी माझी कमी नाही झाली, त्याच्यामुळे कानाला असं पूर्ण दडा बसलेल्यासारखं झालं. काय बोलतात कोणच्याकडे काय माहिती, आमच्याकडे दडा कान बसलेले, आवाज नाही. तर मला ठीक आहे, संध्याकाळी कळाच मारायला लागला मला. ठीक आहे येतो. आणि काकीने समोरच्या ते आपण सांगितलं. येताना पार्सल घेऊन आलो, जेवायला काय बनवलेलं पार्सल घेऊन आलो. आणि आणलं काय, मला पोट पण नाही भरला. आता मी कापलेला आहे गावा. पेरू लावला, सगळे फ्रुट्स पेरू आवडतं बाबा, ऍपल पेक्षा पेरू भारी पण असतो ना. तर आता आज पाणी येणार आहे, एवढं त्रास होते मला, तरी पण माझा नवरा माझ्याकडून काम करून घेतोय. हंडा घासते, आमचा बाटला तिथेच आहे तसा, टोपामध्ये थोडासा पाणी काढतो आणि पितो. पहिला हंडा घास. आम्ही प्यायचं पाणी आम्ही ह्या हंड्यामध्ये पितो, तांब्याच्या हंड्यामध्ये, आणि वापरायला जेवणाला वगैरे स्टीलच्या हंड्यामध्ये. एकतर हे ओटे पण छोटे छोटे, तिथे काही दर ठेवता पण येत नाही जास्त हंडे वगैरे, म्हणून 2च हंडे आहेत. एक हंडा पिण्यासाठी आणि एक हंडा जेवणासाठी. जा आता पेरू खाऊन घे, पाणी यायला की घाई होणार.